काय सांगाल मराठा समाजासाठी काय पुढची रणनीती कशी आखली जाणार आहे आता? सगळे मराठी मुंबईत येणार आहेत यावेळेस आणि लयच मराठी येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातला मी दौरा केला, इतके मराठ्यांची गर्दी आहे की नाराच आता दिला आहे, एक घर एक गाडी. आणि मराठ्यांनी बी आता घरी थांबवलं, कारण अस्तित्वाची लढाई आहे, अंतिम लढाई, शेवटची लढाई. समाज हरता कामा नाही, लोकांचा हसू होईल असं मराठ्यांच्या एकाही माणसानं आता वागू नये. राजकारण पायाखाली दाबावं, पण लेकरं मोठे करण्यासाठी मराठ्यांनी आता रस्त्यावर येणं गरजेचं आहे. कारण तशी परिस्थिती आता निर्माण व्हायला लागली आणि ते करायला लागलेत. मराठ्याला मिळू नये म्हणून मराठा शांततेत लढतो, शांततेत जातो, शांततेत मागणी करतो, मुंबईला जातो, शांततेत वापस येतो. त्याचा गैरफायदाही उचलायला लागलेत. आपल्या अंगावरती विनाकारण लोकाला घालायचं काम सरकार देवेंद्र फडणवीस एकटा करायला लागला आहे. त्याच्यामुळं आपण आता मुंबईला ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे. लेकरा बाळाच्या आणि जातीच्या बाजूनं उभं राहणं अत्यंत सगळ्यांसाठी गरजेचं आहे आणि ते राहावंच लागणार आहे. देवेंद्र फडणवीसने कितीही प्रयत्न केले तरी ओबीसी मराठा वाद होत नाही आणि त्याला दंगले लावायचं त्याचं स्वप्न आहे. ओबीसीचा नारा देतो, अमुक कुटाने करतो, तिकडं आता दुसऱ्या राज्यातच नेतो. ओबीसीसाठी तरी काय केलं रे? काय केलं? भांडणं लावण्याच्या पलीकडे काय करता आलं? काहीच नाही केलं कोणासाठीच. म्हणून मराठ्यांना सांगतो, आता मात्र एकजुटीने उभा राहा. मी तुमच्या पोरा बाळासाठी, लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय. आता उघडं पडू देऊ नका. त्यांनी बहुतेक आता दंगली घडवण्याची तयारी केलेली दिसती. त्याच्यामुळं आपल्याला बेसावध राहता कामा नाही. सगळ्या मराठ्यांनी सावध राहा. आपल्याला कुठेही दंगल होऊ द्यायची नाही. मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही. त्याचं स्वप्न पूर्ण होता कामा नाही. दादा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसीचे आरक्षण देतो म्हणतायत आणि मराठा बाबत काहीही उच्चार करत नाहीत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लय चांगलं झालं. मराठ्याबद्दल तो काहीच बोलत नाही ना, हे लय चांगलं झालं. कमीत कमी सरकारमधल्या असणाऱ्या मराठ्यांचे तरी आता डोळे उघडतील की किती गटारगंगा घाण विचारायची याच्या पोटात आहे. याच्या पोटात होतं ते काल भजदिशी त्याच्या होटावर आलं. नियतील हे मान्यच नाही म्हणून त्याच्या पोटातलं बाहेर आलं. हे खूप चांगलं झालं मराठ्यांसाठी. तो काल बोलता बोलता म्हणला, मीडियाच्या बांधवांनी मला आत्ता सांगितलं म्हणून मलाही माहीत झालं की तो बोलता बोलता म्हणला मी ओबीसीच्या हक्कासाठी लढणार, मराठ्याच्या हक्कासाठी नाही लढणार. मग काय तुला आम्ही ठेका घेतला का दरबारी निवडून आणायला, सत्तेवर बसायला? आणि मराठ्यांचे लोक रात्रंदिवस पळाले तुमचे सरकार आणायसाठी. मोठं का आमच्या लेकरा बाळाचं वाटोळं करायचं सांगितलं का तुला? मराठ्यांसाठी कसं का लढत नाही? ओबीसीसाठी लढणार म्हणजे ही कुठली पद्धत आहे? ही काय बोलण्याची भाषा झाली का? आणि कोणत्या ओबीसीसाठी लढला तू? कोणत्याच ओबीसी दिलं का धनगराला आरक्षण? दिलं? किती फसवणार यार लोकाला. धनगर मराठी वेगळे केले, दलित मुस्लिम वेगळे केले, एकाही धनगराला आरक्षण दिलं नाही. भांडणं काय होतो? याची पद्धत एकदम माणसात फूट पाडण्याची. आणि याच्यामुळं या देवेंद्र फडणवीसमुळं असं होणार आहे. आता पुऱ्या देशातल्या सरकारला, मोदी साहेबाला सुद्धा याच्यामुळं डाग लागणार आहे. 100% सगळं सरकार राज्यासह देशातल्या अडचणीत आणणार आहे. कारण आम्ही पण, तू जर असं करायला लागला तर आम्ही पण गप्प बसणार नाहीत मग. कारण तू विनाकारण आता तिकडं ओबीसीचं अधिवेशन घेतोय, बैठक घेतोय तो गोव्यात. म्हणजे तिकडं समुद्रात हिंडून आणले सगळे पैसे महाराष्ट्राची घातले दिसत येणे आता. आणि आता त्यांचे कानं भरले आणि आता ते आमच्या अंगावर घालणार ओबीसीला. म्हणजे मराठ्यात आणि ओबीसीत दंगल लावणार. मराठ्यात ओबीसीत दंगल होणार नाही. देवेंद्र फडणवीस किती प्रयत्न कर, शेवटी आम्ही बांधावर राहतो, आम्हाला गावात राहावं लागतं. तुला सत्तेसाठी, तुला सत्तेवर यायसाठी तू फक्त एकदा मराठी हाताखाली धरतो, एकदा धनगर हाताखाली धरतो. धनगर आणि मराठी हाताखाली नाही आली की दलित मुस्लिम हाताखाली घेतो, आणि दलित मुस्लिम हाताखाली नाही आली की आता ओबीसी म्हणतो. एकदा म्हणतो मग DNA रक्त ओबीसीचं आहे, एकदा म्हणतो मग हिंदूचं रक्त आहे. तो रक्तच कोणाचं आहे कळणार बा आम्हाला आता. आणि तू तर आता कालपासून तर आता भांडणंच लावायला लागला. सॉरी, कालपासून तर तू भांडणंच लावायला लागलाय. जर का दंगल झाली ओबीसी मराठा राज्यात, याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस असणार आहे आता. कारण त्यांनी काल कानं भरलेत. त्यांनी मराठ्याच्या अंगावर ओबीसी घालायचं ठरवलं आहे. मराठे घाबरणार नाहीत. आणि आता मराठ्यांना सांगतो, डोळे उघडा. काय खोटं बोलतो रे मी? मराठ्याच्या लेकराचं वाटोळं करायला लागला तेव्हा म्हणतो मी ओबीसीसाठी लढणार. मराठ्यासाठी कसं काय न लढणार तू? आणि हे कोणी सांगितलं तुला? का मराठी संपवायचे? तुला काय केलं मराठ्यांनी? तो सत्तेत असणाऱ्या मराठ्यांनी, भाजपमध्ये असलेल्या मराठ्यांनी शहाणे व्हा. तुमच्या पोराला औषध पाजून मारायचं म्हणतोय, त्याचा अर्थ तोच होतोय. तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्य खराब झालं पाहिजे, पोरं पोरी तुमच्या नोकऱ्याला नाही लागल्या पाहिजे. ओबीसीसाठी लढणार म्हणतोय. अरे आमचं म्हणणं काही नाही, तू लढ, पण तू दिलं काय ओबीसी सांग बरं? आणि मराठ्यासाठी का नाही लढायचं तुला? मराठ्यासाठी का नाही लढायचं?
का गोरगरिबाच्या पोराबाळांचं तुला वाटोळं करायचं? मी तुमच्या लेकरासाठी लढतोय मराठ्यानो, तुमच्या पोराबाळासाठी लढतोय, वाटोळं होऊ देऊ नका. हे पोर जाहीर बोललाय आता, मी ओबीसीसाठी लढणार, मराठ्यासाठी नाही लढणार. आता जागे व्हा, नका वाटोळं करू. लेकरं सोन्यासारखे आहेत, काळी जे आपलं ते पोरापोरीला आत्महत्या करायची वेळ येऊ देऊ नका, शहाणे व्हा लवकर. आता तरी त्यांनी डोळे उघडिलेत आणि बरं झालं तेव्हा बोलला. 100% जातवान मराठा आता जागा झाला. शेवटचा प्रश्न आहे, धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचं परत एक चर्चा सुरू झालेली, नेमकी काय तुम्हाला काय वाटतं की याबाबत असं जर अजितदादा देत नसतात आणि मुख्यमंत्री सुद्धा देणार नाही, मग तर आता लई होणार. मग ते बेरजीच्याच बाहेर चाललं. मग यांच्या येते मग स्वतःच्या भाऊजाईला न्याय द्यानं भाऊ मिळाला आहे. महादेव भाया मुंडे, संतोष भायाचा मर्डर केला आहे त्याच्याच लोकांनी, त्याचे बी 40 कॉल आहेत असं संतोष भाईचे भाऊ म्हणतात. ते 40 कॉल कोणचे आहेत हे सुद्धा बघितले पाहिजेत, का केलेत, आणि मला मंत्र्यावर घेणार. आणि आम्हाला काय फरक पडत नाही हो. मी मागच सांगितलेलं 4 होते ना 5 होती, मराठ्याचा वाटा गेला वाजविलाच. आणि आरक्षण तर आता ओबीसीतूनच घेणार आहे, मी सोडतच नाही. काय करायचं कर म्हणा देवेंद्र फडणवीसला, आणि बघूच तू कसं देत नाही ते आरक्षण. दादा, महायुतीचे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्याबद्दल आपल्या मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका दिसते एकंदरीत? नाही, राज्यातल्या सगळ्याच मराठ्यांना वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे. मग तो राजकारणी असो किंवा सत्ताधारी असो, फक्त तो पुढे येत नव्हता. आता मला वाटतं असं जातवान मराठ्यांचं रक्ताचं असणारं बाहेर पडून देवेंद्र फडणवीस बोलल्यामुळे आता मात्र ते जागे होते. एकदा तरी दाखवा यार, मिशीवर ताव देऊन एकदा तरी दाखवा यार, मी जातीसाठी उभा राहिलो म्हणून. राजकीय करिअर बरबाद झालं तरी चालन, पण देवेंद्र फडणवीस जर असं बोलत असला आणि मराठ्याचं अस्तित्व संपवणार असला, एकदा जर अस्तित्व गेलं ना मराठ्यांनो, पुन्हा येणार नाही. हां, तुम्हाला सांगतो जातीला लय किंमत आहे म्हणून आता तो बोललायच. सगळे मराठी असे ताकदीनं उभा राहा आता, म्हणजे सत्ताधाऱ्यातले आणि पक्षातले, सगळ्या पक्षातले सुद्धा मराठी खूप आता काळजावर वार केला आहे देवेंद्र फडणवीसने मराठ्यांच्या आणि मराठ्यांच्या पोराच्या सुद्धा. आता मात्र संधी सोडू नका. 29 ऑगस्टला आरक्षण कसे देत नाही ना बघतोच आता मी बी.